आज शुक्रवार 15 ऑगस्ट 2025 लेह लडाख राईडचा 7वा दिवस। आपण सध्या आहोत लडाखमधील सर्वात सुंदर आणि शांत अशा हनले या गावात, जे समुद्र सपाटीपासून सुमारे 14,700 फूट उंचीवर वसलेलं आहे। काल रात्री होमस्टेला होता आम्ही। होमस्टेला अशा प्रकारचा नाश्ता दिलेला आहे। संदीप झोप आली का? होमस्टे कसं वाटलं आपण? देवानंद झोप थोडं हाय अल्टिट्यूडमुळे झोप येत नाही। ब्रेड ऑमलेट। आज आपण हानले या ठिकाणी आहोत। काल लेहमधून दुपारी 2 वाजता निघाल्यानंतर हानलेला रात्री 9:30ला पोचलो। खूप थंडी होती या ठिकाणी, पावसाचं वातावरण झालं, परंतु पावसाने आम्हाला साथ दिली असं म्हणता येईल। पाऊस आलेला नाही, त्यामुळे व्यवस्थित प्रवास झाला। ह्या ठिकाणी होमस्टे आहे। ग्रुप मोठा असल्यामुळं, टोटल 42 जण असल्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी रूम भेटलेले आहेत। एका ठिकाणी हानले या ठिकाणी एवढ्या रूम्स अवेलेबल होत नाही आहे। साधारणतः आता ह्या ठिकाणी आम्हाला 4 रूम आहे डिवाईड करून। ही हानले गाव आहे, समोरच दिसते ते। ही हानले गावात असे डिवाईड करून रूम दिलेले आहेत। रूम इथले लोक सर्व्हिस खूप छान आहे। ह्या हानले ह्याची हाईट आहे समुद्र सपाटीपासून साधारणतः 14,000 फूट। तर आता आपण हानलेपासून उमलिंगला पास करून वर्ल्ड्स हायेस्ट मोटरेबल रोड तो करून आपण जाणार आहे पँगॉन्ग लेकला। कालची रनिंग आपली साधारणतः 280 किलोमीटर झालेली आहे। आज 15 ऑगस्ट आहे। हे सगळ्या बाईक्स चाललेल्या आहेत इंडियन फ्लॅग लावून। तर तुम्हाला सर्वांना 15 ऑगस्ट इंडिपेंडन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा। इंडिपेंडन्स डे त्यासाठी तयारी चाललेली आहे। आज आपण संध्याकाळी उमलिंगला पास वर्ल्ड्स हायेस्ट मोटरेबल रोड तो करून पँगॉन्ग लेकला जाणार आहोत। तर इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशनसाठी आपण ही सगळी तयारी केलेली आहे। रात्री हानले या ठिकाणी वेगवेगळे होमस्टेज दिले होते। एक 5-6 ग्रुपमध्ये सर्वांना होमस्टेमध्ये राहण्याची सोय केली होती। ही हानले गाव आहे। सर्वजण आता वेगवेगळ्या होमस्टेजमधून एका ठिकाणी आलेले आहेत। आजचा प्रवास इथून स्टार्ट होईल। हा चौक आहे, इथून सगळे एकत्र आता निघतील। हानले येथे आकाश अत्यंत स्वच्छ असल्याने तारे पाहण्यासाठी हे ठिकाण जगप्रसिद्ध आहे। इथेच इंडियन ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी जगातील सर्वात उंच वेधशाळांपैकी एक आहे। निसर्ग, शांतता आणि आकाशातील ताऱ्यांचं अद्भुत सौंदर्य अनुभवायचं असेल तर हानले हे ठिकाण म्हणजे स्वर्गच आहे। हानलेपासून उमलिंगला पासकडे जाताना सुरू होतो एक अत्यंत रुंद रस्ता, जो खरोखरच एक इंटरेस्टिंगली आणि क्युरिओसिटी एक्सपिरियन्स देऊन जातो। या मार्गावर दोन्ही बाजूंना पसरलेले उंच डोंगर, मध्ये वाहणारे वाऱ्याची झोत आणि शांत परिसर, सगळंच एकदम सिनेमॅटिक वाटतं। रस्ता खूप रुंद असला तरी प्रत्येक ठिकाणी दृश्य मंत्रमुग्ध करणारा आहे। हा प्रवास म्हणजे हिमालयातील खऱ्या अर्थाने रोड टू द स्काय आहे। हानलेपासून निघाल्यानंतर सरळ धुळा क्रॉस करत आता इथे पोचलेले आपण। थोडा हॉल्ट घेतलेला आहे, रेस्ट बॅकअप पण मागून येते, त्यासाठी सगळे थांबलेले रायडर्स। आता आपण जाणार आहे उमलिंगला पासला वर्ल्ड्स हायेस्ट मोटरेबल रोड। साधारण त्याची हाईट आहे 19,024 फूट। या भागात पावसामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी वॉटर क्रॉसिंग दिसतात। काही वेळा पाणी इतकं वाढतं की रस्ता काही काळासाठी बंद करावा लागतो, पण इथल्या ब्रोच्या टीम्स लगेच कामाला लागतात आणि थोड्याच वेळात रस्ता पुन्हा ओपन करून प्रवास सुरू होतो। अशा ठिकाणी त्यांच्या मेहनतीला खरोखरच सलाम करावा लागेल। या दुर्गम भागात त्यांच्या प्रयत्नांमुळेच प्रवासी सुरक्षितपणे उमलिंगला सारख्या जगातील सर्वात उंच पासपर्यंत पोहोचू शकतात। खरंच ब्रो, म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे हे काम मनापासून कौतुकास्पद आहे।
आता आपण एव्हरेस्ट बेस कॅम्पची जी हाईट आहे त्यापेक्षाही उंचीवर आलो आहोत. आपण आहोत हायेस्ट मोटरेबल पास इन द वर्ल्ड म्हणजेच उमलिंगला पास. जगातील सर्वात उंचावरून जो रस्ता जातो त्या ठिकाणी आहोत आपण. उमलिंगला पास आहे, याची हाईट जी आहे समुद्रसपाटीपासून 19,024 आहे. हा आहे उमलिंगला पास. सर्टिफिकेट गाड़ी में रखते चलो. तिथून तुमती रोड लोमा ब्रिज डायरेक्ट राईट घ्यायचा दुसरी साईड पेंगाव. जगातील सर्वात उंच रोडवर आहेत आपण. उमलिंगला पास हायेस्ट मोटरेबल रोड इन द वर्ल्ड. हा रस्ता बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनने प्रोजेक्ट हिमांक अंतर्गत बांधलेला आहे आणि जगभरातील बाईक रायडरसाठी हा एक ड्रीम डेस्टिनेशन मानला जातो. इथं पोचल्यावर हवेतील ऑक्सिजनची कमतरता जाणवते, पण या उंचीवर उभं राहून भारताच्या तिरंगाकडे पाहणे हा क्षण प्रत्येक रायडरसाठी आयुष्यभर लक्षात राहील असा असतो. लगेच पळून जाते. उमलिंगला पास केल्यानंतर खाल्यानंतर लंच केल्यानंतर आता एक थोडा 5 मिनिटाचा हॉल्ट घेतलेला आहे कॅप मार्शलनी. ह्या सगळ्या गाड्या थांबलेल्या आहेत. एक 15 मिनिटं झाले लंच केलेलं आहे. लंच केल्यानंतर काही गाड्या याच्यात त्यामुळे थोडं थांबलेलं आहे. ॲक्च्युली थांबण्याचं कारण म्हणजे इथं डायव्हर्जन असल्यामुळं थांबलेलं आहे. जे लेटर मागं असते राहतील त्यांना एक्झॅक्ट कुठून जायचे कळणार नाही म्हणून हॉल्ट घेतलेला आहे. आपने कौन से रोड से जाना है अभी? हाँ, ये हमें सीधा रोड से जाना है. अगर जो पीछे रह गए जे मागे राहिलेत ते चुकून राईटला जाऊ नये म्हणून मार्शलने सगळ्यांना थांबवलेलं आहे. शहीदों की चिताओं पर जुड़ेंगे हर बरस मेले, वतन पर मिटने वालों का यही बाकी निशान होगा. मैं नायक भूपेंद्र सिंह 8 जगले सचिन ब्रेवेस्ट ऑफ द ब्रेव बटालियन के सभी पदों की तरफ से रजंगला युद्ध स्मारक में आपका हार्दिक अभिनंदन करता हूं. ये स्मारक सन 1962 में भारत चीन युद्ध के दौरान 13 कमाओं की चार्ली कंपनी के वीर गति को प्राप्त हुए 114 जवानों की वीर गति की याद को ताज़ा रखने के लिए अगस्त 1963 में 13 कमाओं के द्वारा बनाया गया और 2021 में पुनर्निर्माण किया गया, जिसमें मेरे बाएं शैतान सिंह ऑडिटोरियल हॉल और मेरे दाहिने रजंगला गैलरी को शामिल किया गया. अभी आप मेरे साथ अहिर धाम की ओर प्रस्थान करें. अहिर धाम के पास खड़े हैं. अब मैं आपका ध्यान रजंगला युद्ध क्षेत्र की ओर ले चलता हूँ. मेरे सामने एक भूरे रंग की पहाड़ी नाम मगर हिल. मगर हिल का दाहिना किनारा दाहिने एक काले रंग की उठी हुई नोकीली चोटी नाम मुखपरी टॉप. मुखपरी टॉप दाहिने ऊपर से नीचे की ओर डलता हो उस पर, जिसके ऊपर आपको 3 से 4 जैसे बंकर दिखाई दे रहे हैं. वास्तव में वही रजंगला का युद्ध क्षेत्र दिखाई दे रहा है सर आपको. सन 1962 में मेजर शैतान सिंह के नेतृत्व में 13 कमाओं की चार्ली कंपनी वहीं तैनात थी. युद्ध के दौरान एक अफसर 2 जेसीओ 111 जवान वीरगति को प्राप्त हुए. मेजर शैतान सिंह का पार्थिव शरीर उनके रैंक के द्वारा पहचाना गया और उनके अंतिम संस्कार के लिए उनके गांव जोधपुर राजस्थान में भेज दिया गया. बाकी के वीरगति को प्राप्त हुए 2 जेसीओ 111 जवानों का सामूहिक अंतिम संस्कार
ब्रिगेडियर TN राणा महावीर चक्र कमांडर 114 इन्फेंट्री ब्रिगेड के द्वारा इसी स्थान पर किया गया। इस स्थान का नाम अहिर धाम इसलिए रखा गया क्योंकि ज़्यादातर वीर गति को प्राप्त हुए जवान यूपी, राजस्थान, हरियाणा के रहने वाले थे और अहि जाति से संबंध रखते थे। अभी आप मेरे साथ शैतान सिंह ऑडियो विजुअल की ओर प्रसार करें, उस तरफ आए। रिझंगला मेमोरियल पाहून झाल्यावर आपण पुढील प्रवासाला सुरुवात केली। त्या शौर्यस्थळाची आठवण मनात घेऊन पुन्हा एकदा डोंगराच्या कुशीतून पुढे निघालो। आता आपण पँगॉंग लेकला पोहोचलेले 7:30 झालेले। हुमलिंगलावरून येताना 3 ते 4 मोठ्या वॉटर क्रॉसिंग भेटल्या। ड्राईव्ह करायला मजा आली त्या वॉटर क्रॉसिंगमध्ये। अशा प्रकारचे टेंट दिलेले राहण्यासाठी। द हिडन हेवन कॉटेज या ठिकाणी आपला स्टेचा सोय केलेली। आजचा स्टे या ठिकाणी 14 गाड्या जातात आपल्या इथं बाहेर ठेवण्याची जागा, बाहेर ठेवण्याची लंचला येतीलच ना ते आपला तुला रेंज नाही का सागर? डिनर